नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञानातील 18वा धडा परिसंस्था या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला काय आहे? खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यातील अ आहे हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील काय आहे? भौतिक घटक आहे. 2 आहे आ. परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे जलीय परिसंस्थेची उदाहरणे आहेत. ई आहे परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक गटात मोडतो. 2 आहे योग्य जोड्या जुळवा. उत्पादक आणि परिसंस्था. निवडुंग, वाळवंटीय, पान वनस्पती, जलीय, खारफुटी, खाडी, पाईन, जंगल. 3 आहे माझ्याविषयी माहिती सांगा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यातील अ आहे परिसंस्था. उत्तर आहे आपल्या सभोवतालचे जग हे 2 प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. सजीव आणि निर्जीव. सजीवांना जैविक घटक आणि निर्जीवांना अजैविक घटक असे म्हणतात. या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. या अनन्य संबंधातूनच जो विशिष्टपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते. पुढील आहे आ बायोम्स. उत्तर आहे पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या जीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात. भूपरिसंस्था त्याला आपण लँड बायोम्स म्हणतो व जलीय परिसंस्था त्याला आपण ॲक्वेटिक बायोम्स असे म्हणतो. ई आहे अन्नजाळे. उत्तर आहे स्वयंभू सजीवांकडून अन्नाचे भक्ष्य आणि भक्षकांकडे संक्रमण होताना निर्माण होणारे जाळे म्हणजेच अन्नजाळे होय. परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नजाळे निर्माण झाले आहेत. सर्व सजीव अन्न आणि पर्यायाने ऊर्जा मिळवण्यासाठी परस्परांवर अवलंबून असतात. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत. त्या एकमेकांमध्ये जोडल्या जाऊन अन्नजाळे तयार होते. अन्नजाळे ही परिसंस्थेतील अनेक अन्नसाखळ्यांचे गुंतागुंतीचे जाळे आहे. या प्रक्रियेद्वारे परिसंस्थेतील ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवांकडे संक्रमित होत असते. 4 आहे शास्त्रीय कारणे द्या. त्यातील अ आहे परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. उत्तर आहे परिसंस्थेतील वनस्पती सूर्याच्या उष्णतेच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात. वनस्पतींच्या पानांमध्ये असलेले हरित कण, हवेतील कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश, पाणी या सर्वांच्या मदतीने वनस्पतीच्या पानात अन्नाची निर्मिती होते. अशा प्रकारे इतर कोणताही सजीव अन्नाची निर्मिती करू शकत नाही. अशा प्रकारे वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वतःचे अन्न तयार करतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. पुढील आहे प्रश्न कोणता? आ. मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात. उत्तर आहे धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा बहुतांश प्रदेशाचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणामुळे नदीचा खालचा बाजूचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. ही आहे दुधवा जंगलात गेंड्याचे पुनर्वसन करण्यात आले. उत्तर आहे दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एकशिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते. पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी इथून नामशेष झाला. निश्चितच याचा परिणाम तेथील परिसंस्थेवर झाला. परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे इथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्याचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात सोडले गेले. 5वा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील आ आहे लोकसंख्या वाढीच्या परिसंस्थांवर काय परिणाम झाले. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
उत्तर आहे परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्ष या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार संपत्ती घेत राहील. जीवनशैलीच्या नव्या बदलामुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला, पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. ही प्रश्न आहे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात? उत्तर आहे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणामुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदांतून युद्ध होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरुंगस्फोट केले जातात. त्यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही, तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्ट सुद्धा होतात. अशा प्रकारे मानव स्वतःसाठी आपापसात युद्ध करतात आणि त्यामुळे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडतो. ही प्रश्न आहे पुढचा. परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा. उत्तर आहे परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक, उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते. सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात. म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. प्रश्न आहे सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा. उत्तर आहे सदाहरित जंगलात झाडांची संख्या जास्त असते, तर गवताळ प्रदेशात झाडांची संख्या कमी असते. सदाहरित जंगलात उंच आणि मोठमोठी झाडे असतात, तर गवताळ प्रदेशात खुरट्या वनस्पतींची वाढ होते. गवताळ प्रदेशात जैवविविधतेचे प्रमाण कमी असते, तर सदाहरित जंगलात जैवविविधतेचे प्रमाण जास्त असते. 6वा प्रश्न आहे खालील चित्रांचे वर्णन लिहा. उत्तर आहे पहिल्या चित्रात वाळवंटी परिसंस्था दिसत आहे. या चित्रात उंट दाखवला आहे. या वाळवंटातील प्राथमिक शाकाहारी भक्षक आहे. वाळवंटी परिसंस्थेत निवडुंग, पाम हे वनस्पती दिसत आहे. वाळवंटात खूप कमी पाऊस पडतो, त्यामुळे येथे वनसृष्टी खूपच कमी असते. मृदा वालुकामय असते. येथील भक्षक कमी संख्येने असतात. तर दुसऱ्या चित्रात जंगलाची परिसंस्था दाखवण्यात आली आहे. या चित्रात हत्ती, वाघ पाहू शकतो. तसेच महाकाय गणेश हा पक्षी देखील दिसत आहे. हे जंगले विषुववृत्तीय सदाहरित जंगलाचे उदाहरण असले पाहिजे. येथे पर्जन्यमान खूप जास्त असते, त्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या पाणथळ जागा निर्माण होतात. जंगली श्वापदे पाणी पिऊन तहान भागवण्यासाठी जलाशयाच्या जवळ येतात. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.